नमस्कार मित्रांनो, 12 मेच्या भागामध्ये अक्षरा अधिपतीला फोन करते. तो म्हणतो, हां मास्तरीबाई बोला ना. अक्षरा म्हणते, तुम्ही कामात आहे का? तो म्हणतो, नाही नाही तसं काही नाही, तुम्ही बोला. पण तुम्ही का फोन केला होता? तेवढ्यात त्याला फोन येत असतो. तो म्हणतो, हां मास्तरीबाई तुम्हाला 2 मिनिटात फोन करतो हां. अक्षरा म्हणते, का काही कामात आहे का? तो म्हणतो, नाही त्या संगीत शिकवणाऱ्या सरगम मॅडम त्यांचा फोन येतोय. तुम्ही त्यांचा फोन घेण्यासाठी माझा फोन कट करणार? मागाशी पण फोन केला तेव्हा पण तुम्ही बोलले नाही. तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही का? तो म्हणतो, अहो मास्तरीबाई तुमच्याशी का नाही बोलायचं मला, पण आता त्यांचा फोन येतो म्हटल्यावर त्यांचं काहीतरी काम असेल ना. अक्षरा म्हणते, त्यांचं काही काम असेल तर मला फोन करतील. तो म्हणतो, अहो तुमच्याजवळ काम असतं तर तुम्हाला फोन केला असता, पण त्याने मला फोन केला ना, म्हणजे त्यांचं माझ्याकडं काम असणार. अक्षरा म्हणते, संगीत शिकवण्याव्यतिरिक्त त्यांचं काय काम असणार? आता अक्षरा खूप वाद घालत असते. अधिपती म्हणतो, बरं ते जाऊ द्या, तुम्ही का फोन केला? अक्षरा म्हणते, मी का फोन केला? का मी तुम्हाला फोन करू शकत नाही का? मी हे विचारायला फोन केला होता, तुम्ही जेवण केलं का? तो म्हणतो, नाही हो जरा कामात होतं. तुम्ही केलं का जेवण? तुम्ही जेवल्याशिवाय मी कधी जेवते का? तो म्हणतो, काय मास्तरीबाई तुमचं पण ना. हे बघा मी जेवायला बसतो, तुम्ही पण जेवण करून घ्या. आता तो फोन ठेवतो. तेवढ्यात ओंक्या येतो. अधिपती हसायला लागतो. ओंक्या म्हणतो, भावा काय झालं? तो फोनकडे हात करतो आणि म्हणतो, शिवानी वहिनी तुला अशाच ओरडतात का? ओंक्या म्हणतो, ओरडते ना कधी कधी, पण भारी वाटतं. अधिपती हसून म्हणतो, चला चला जेवायला घ्या. देवा सगळ्यांना तू इथेच पाठवलेत. आता अक्षरा विचार करते आणि फोन करते. फोन वाजलेला बघून सरगम म्हणते, अधिपतीचा फोन वाटतं. ती फोन बघून म्हणते, अक्षराचा फोन? अक्षरा म्हणते, हां मॅडम तुम्ही फोन केला होता? सरगम म्हणते, अहो मी तुम्हाला नाही अधिपतींना फोन केला होता. अक्षरा म्हणते, हो तुम्ही अधिपतींना फोन केला होता, पण त्यांच्याकडे काही काम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. सरगम म्हणते, अहो पण मी ते तुम्हाला कशाला सांगू ना, मी नंतर बोलेन अधिपतींशी. अक्षरा म्हणते, अहो तुम्ही मलाच सांगा, मी त्यांची बायको आहे. त्यांच्याकडे काही काम असेल तर तुम्ही मला सांगूच शकता, काहीच हरकत नाही. सरगम म्हणते, नाही नाही ते आहेच, पण माझं काम अधिपतींकडेच आहे. अक्षरा म्हणते, मॅडम कसं आहे ना, मला अधिपतींनीच सांगितलं. सरगम मॅडमचा फोन आला, त्यांना विचारा तुमचं काय काम आहे, म्हणून मी तुम्हाला फोन केला. सांगा ना तुम्हाला गाण्याबद्दल काही बोलायचं आहे का? गाण्याबद्दलच असेल ना. आणि त्यांनी ते पण विचारायला सांगितलं, त्यांची प्रगती कशी आहे. सरगम म्हणते, अच्छा तुमच्याकडं असं असतं का, ते तुम्हाला सगळं सांगतात का? अक्षरा म्हणते, हो आम्ही एकमेकासोबत सगळं शेअर करतो. सरगमचा चेहरा पडतो. ती हो का बरं. अक्षरा म्हणते, ओके मॅडम कसं आहे ना, अधिपतींच्या मागे खूप व्याप असतो. त्यांना फॅक्टरीमध्ये खूप काम असतं. असं कधी कधी होऊ शकतं ते फोनच उचलणार नाही. अशा वेळेस तुम्ही मला फोन करत जा आणि मला सांगत जा. आणि आत्ता तुम्ही का फोन केला होता ते तर सांगितलंच नाही. सरगम म्हणते, नाही नाही काही विशेष नाही आहे, मी बोलेन अधिपतींशीच बोलेन भेटल्यानंतर. आता दोघी फोन ठेवतात. सरगम भुवनेश्वरीला फोन करते. ती म्हणते, हां सरगम बोला काय खबर? सरगम म्हणते, मी माझ्याकडून प्रयत्न करतेच आहे. आज क्लास व्यतिरिक्त मी अधिपतींना फोन पण केला होता. भुवनेश्वरी म्हणते, अरे वा काय म्हणले ते? ती म्हणते, नाही ना त्यांचा फोन बराच वेळ बिझी लागला. भुवनेश्वरी म्हणते, मग काय त्यांनी नंतर तुम्हाला फोन केला असेल की? सरगम म्हणते, नाही ना त्यांनी कॉल बॅक केलाच नाही, पण अक्षराचा मात्र मला फोन आला होता. भुवनेश्वरी म्हणते, त्यांनी तुम्हाला कशापायी फोन केला? ती म्हणते, हेच विचारायला. मी अधिपतींना फोन केला होता ना. तो कशासाठी केला हे विचारायला फोन केला होता. भुवनेश्वरी म्हणते, आता ह्यो चोंबडेपणा करायला ह्यांना कुणी सांगितलं होतं? सरगम म्हणते, अधिपतींनीच. ती म्हणते, म्हणजे? सरगम म्हणते, अहो अधिपती म्हणाले त्यांना विचारा काय काम येते. भुवनेश्वरी म्हणते, असं आहे वय. सरगम म्हणते, बघा ना आता तुम्हीच मला सांगा, अधिपती त्यांना सगळंच सांगणार असतील, काहीच सिक्रेट ठेवणार नसतील, तर पुढे जाऊन माझ्यासाठी हे सगळं अवघड होणार आहे. तुम्ही जे मला करायला सांगितलं ते मी कसं करणार? त्यांना सगळंच कळतं आहे. भुवनेश्वरी म्हणते, आता अधिपती स्वतःहून त्यांना सगळंच सांगतात की आमच्या सुनबाई आगाऊपणा करून त्यांच्याकडून सगळं काढून घेतात. कोणास ठाऊक. सरगम म्हणते, ते काही असलं तरी त्यांना कळतं आहे ना. भुवनेश्वरी म्हणते, तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही बघतो काय ते. ती म्हणते, ठीक आहे मॅडम ठेवते हा फोन. भुवनेश्वरी म्हणते, हां उद्या अक्षय तृतीया आहे, तुमच्यासाठी एक चांगली साडी पाठवली आहे.
चांगल्या नटून थटून आवरून पूजेला या. ती म्हणते अहो पण मी पूजेला. भुवनेश्वरी म्हणते हाय का आता आपला फोकस काय आहे तो अजिबात हलवायचा नाही. अशा नटून थटून या की अधिपती तुमच्याकडं बघतच राहिले पाहिजे. बाकी काय काळजी करू नका, आम्ही सांभाळतो सगळं. अक्षरा किचनमध्ये असते तेवढ्यात अधिपतीचा फोन येतो. ती म्हणते हां बोला. तो बोलाविला काय नाही, पहिले जेवायला घ्या, आम्ही सुरुवात करतो. ती रागात म्हणते मी जेवेल नंतर, तुम्ही जेवलात का? अधिपती म्हणतो चिडला नव आमच्यावर. आता दोघांची तुतुमैमे चालू होते. ओंक्या हसत असतो. अक्षरा म्हणते मी काय चिडले हे तुमच्या लक्षात आलंच असेल. अधिपती सोंगाणून म्हणतो आता काय म्हणाला, मी कशाला चिडेल? आता काय म्हणता मी का चिडेल? म्हणजे तुम्ही चिडलात आणि परत चिडायला लागला. आता आमचा हट्ट आहे, तुम्ही जेवल्याशिवाय आम्ही जेवणार नाही. अक्षरा म्हणते ठीक आहे मी जेवते. तो लगेच जेवा. ती म्हणते अहो फोन चालू असताना मी कशी जेवणार? तो नाही तुमचा जेवायचा आवाज मला आला पाहिजे. आता अक्षरा खायला लागते. तो हे काय आवाजच येत नाही, हे काय खाताय असं बारक्या पोरासारखं? नॅम 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 असा आवाज आला पाहिजे ना, समोरच्याला पण कळालं पाहिजे की आपण जेवतोय. आता तर ओंक्या मोठ्याने असतो, त्यासोबत अक्षरा. आता दोघांचं बरंच बोलणं होतं आणि फोन ठेवतात. ओंक्या म्हणतो वहिनी पण हट्टी आणि तू पण हट्टी, पण तुमच्या दोघांच्या हट्टीपणामध्ये एक काळजी आहे. अधिपती म्हणतो काळजी नाही रे, प्रेम. आमच्याकडून तरी प्रेम आहे, त्यांच्याकडून माहिती नाही. पण जाऊ दे, ते त्यांच्या आईवडिलांचं घर सोडून आमच्याकडं आल्या, मग त्यांची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे. ओंक्या म्हणतो भावा तुमच्या लग्नाआधी आमचं लग्न झालं, पण तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. तुम्ही आमच्यासाठी आयडल कपल आहे. अधिपती म्हणतो गपे, आयडल फिडल तसं काय माहिती नाही. हसत म्हणतो जे काय आहे ना ते असं आहे. कसं आहे ना, मास्तरबाईच्या आनंदात आमचा आनंद आहे. हॅप्पी हॅप्पी. आमचे आईसाहेब म्हणतात ना तसं. त्यांच्या आनंदासाठी भावा जग इकडचं तिकडं करील. जेवणाचं काही घेऊन बसला. अक्षरा पूजेची तयारी करत असते तेवढ्यात भुवनेश्वरी येते आणि म्हणते काय सुनबाई झाली का पूजेची तयारी? अक्षरा स्माईल करत म्हणते हो आले सगळं साहित्य. भुवनेश्वरी म्हणते लक्ष आहे ना हो तुमचं का विचलित झालं आहे? अक्षरा म्हणते म्हणजे मला कळालं नाही. भुवनेश्वरी म्हणते नाही म्हणजे हल्ली तुमचं काम सोडून तुमचं सगळीकडे लक्ष असतंय. अक्षरा म्हणते मॅडम तुम्ही काय बोलता ते मला कळत नाही आहे. भुवनेश्वरी म्हणते अहो तुम्हाला किती वेळा सांगायचं, त्या सरगमच्या कामात ढवळाढवळ करू नका. त्या एकदा सोडून गेल्या आणि हात जोडून तुम्हीच घेऊन आल्या. अक्षरा म्हणते मॅडम पण मी काय केलं? मी काहीच केलं नाही. मी त्यांना शब्द दिला, मी त्यांचा क्लास चालू असताना तिकडे अजिबात जात नाही. भुवनेश्वरी म्हणते हां पण त्या व्यतिरिक्त तुम्ही ढवळाढवळ करू शकता, ते तुम्ही करायला आहे. आता भुवनेश्वरी बरंच काय बोलते आणि म्हणते लागा कामाला लागा. रमेश जातो आणि त्या मुलीला पुन्हा त्रास देत असतो. ती आता निघून जाते. तो आरशात बघत राहतो. अक्षरा देवीसमोर उभी राहते आणि म्हणते मला अधिपतींशी बोलायलाच हवं. आमचं फक्त लग्नाचं नातं नाही तर आम्ही चांगले मित्र आहोत. त्यांच्याशी बोललं ना ते त्यावर उपाय पण सुचवतील. त्यांची भुवनेश्वरीला म्हणते मावशे तुझ्या डोसक्यात काय आहे ते सांग की. भुवनेश्वरी म्हणते तुला कळलंच लवकर. फोन करून म्हणते हां मोहितीबाई उद्या आमच्याकडं पूजा आहे, तुम्ही लवकर यायचं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.